नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए लाईन ड्रेसची स्टिचिंग करणार आहोत. सगळ्यात आधी तर पेपर कॅनव्हासच्या मदतीने पुढचा व मागचा गळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी कॅनव्हासची शायनिंग बाजू आत असा फोल्ड करून आपल्याला लागेल तेवढाच कॅनव्हास घ्यायचा आहे. इथे मी एक सरळ लाईन मारून त्यावर माझी गळा रुंदी 3.5 इंच घेतली आहे व त्यानंतर पुढचा गळा जेवढा असेल त्यावर मार्क करायचा आहे. मी व्ही गळा करणार आहे म्हणून पुढचा गळा 8.5 इंच घेतला आहे. जर तुम्हालाही व्ही गळा करायचा असेल तर आधी 1 इंच सरळ खाली मार्क करायचं आहे, मगच नेक लेंथला जॉईन करायचं. त्यामुळे शोल्डर जोडताना प्रॉब्लेम्स येत नाहीत व व्ही गळा व्यवस्थित बसतो. त्यानंतर मार्किंग केलेल्या गळ्याच्या बाहेरून 1 इंच एक्स्ट्रा मार्क करायचा व कटिंग करून घ्यायचं आहे. घडी केलेला कॅनव्हास ओपन केला की एका बाजूलाच गळ्याची मार्किंग दिसते, तर मग आपण दुसऱ्या बाजूलाही ती मार्किंग ट्रेस करायची आहे आणि त्यासाठी अगदी सोपी पद्धत म्हणजे नेक डिझाईन उरलेल्या कॅनव्हासवर उलट ठेवला तर मग मागच्या गळ्याची डिझाईन दिसते ती पेन्सिलने आपण ट्रेस करायची आहे. अशा प्रकारे हा पुढचा गळा कॅनव्हासवर काढून घेतला. तसाच आता बॅकचा गळाही काढायचा आहे. मागच्या गळ्यासाठी सुद्धा गळा रुंदी सेमच घ्यायची आहे. पुढे मी 3.5 इंच गळा रुंदी घेतली होती म्हणून बॅकसाठी ही गळा रुंदी 3.5 इंच घेतली व गळा उंची 3 इंच घेऊन गोल शेप दिलाय. त्याखाली 3 इंच घेऊन पाव इंचाचा गॅप ठेवायचा आहे, कारण इथे मला एक हुक आणि आय लावायचा आहे. त्यानंतर गळ्याबाहेर कमीत कमी 1 इंच एक्स्ट्रा घेऊन मार्किंग करून कटिंग करायची आहे. आणि ज्या प्रकारे आपण फ्रंट गळा उरलेल्या कॅनव्हासवर ठेवून ट्रेस केला तसंच हेही ट्रेस करून घ्यायचं आहे. कॅनव्हासवर गळे काढून झाल्यावर उरलेल्या कपड्यावर गळा फिनिशिंग करायची आहे. माझ्याकडे उरलेला कपडा नसल्यामुळे मी अस्तर वापरत आहे. त्यासाठी कॅनव्हासची शायनिंग बाजू कपड्यावर उलट ठेवायची व त्यावर इस्त्री करायची, म्हणजे शायनिंग बाजू कपड्यावर चिपकणार. त्यानंतर फ्रंट व बॅक दोन्ही गळ्याच्या कॅनव्हासच्या बाहेर अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा ठेवून बाकी कटिंग करून घ्यायची. एक्स्ट्रा ठेवलेला कपडा फोल्ड करून त्यावर शिलाई द्यायची, म्हणजे आपल्या गळ्यांची फिनिशिंग कंप्लीट होईल. त्यानंतर कटिंग केलेल्या कुर्तीच्या फ्रंट पार्टला फ्रंट नेक तर बॅक साईडला बॅक नेक टाचणीने लावून घ्यायचा व त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच स्टिचवर डबल स्टिच करून आता स्टिच केलेल्या गळ्याच्या आतल्या बाजूने पाव इंच इतका गॅप ठेवायचा व नेक कटिंग करायचा. त्यानंतर तिथे हलके नॉच द्यायचे आहेत. नॉच देताना शिलाईवर कट होणार नाही असे कट्स द्यायचे आहेत. कट्स दिल्यामुळे गळे इझिली पलटी करायला मदत होते व गळ्याची फिनिशिंग नीट येते. सेम फ्रंट गळ्याप्रमाणे मागच्या गळ्याला पाव इंच ठेवून कटिंग करायचं आहे व हलके नॉचेस मारून गळा पलटी करून घ्यायचा व त्यावर नीट इस्त्री करून घ्यायची आहे. त्यानंतर हा माझ्या ड्रेसचा उरलेला कपडा आहे. यात मी एका साईडला पॉकेट बनवणार आहे आणि यासाठी फोल्डिंगवर 6 इंच रुंदी तर उंचीला 9 इंच घेतली आहे
वरून 2 इंच सोडून त्याखाली 5 ते 5.5 इंच मार्किंग केली आहे व खाली हलका गोलाकार शेप देऊन कटिंग करायची आहे. सगळ्यात आधी तर मी शोल्डर जॉईन करणार आहे आणि त्यासाठी लावलेल्या कॅनव्हासचा फ्रंट आणि बॅकचा गळा व शोल्डर पॉईंट टू पॉईंट ठेवून अर्धा इंचवर स्टिच मारून घ्यायची. त्यामुळे गळ्याच्या साईडला फिनिशिंग छान येते. त्यानंतर संपूर्ण पुढील व मागील गळ्यावर पाव इंचावर 5 नंबरची मोठी शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे गळ्याची फिनिशिंग करून घेतली आणि आता स्लीव्ज लावायचे आहे. त्यासाठी सगळ्यात आधी तर स्लीव्जला खालून डबल फोल्ड करून त्यावर एक स्टिच मारायची आहे. स्लीव्ज लावताना सगळ्यात आधी तर स्लीव्ज व कुर्तीला फ्रंट व बॅक अशी मार्किंग करून घ्यायची, म्हणजे फ्रंटची बाजू फ्रंटला तर बॅकची बाजू बॅकला लावायला इझी होईल. स्लीव्ज लावत असताना मिडलला असलेल्या नॉच पासून लावायची आहे. दोन्ही स्लीव्ज अटॅच करून झाल्यानंतर आता पॉकेट लावायचं आहे. पॉकेटसाठी मी कमरेच्या खाली म्हणजे शोल्डर पासून 18 इंचाची मार्किंग केली व अर्धा इंचावर शिवून घेतलं. मग त्यावर दोन्ही टोकाला हलके नॉच मारलेत आणि मग त्यावर दाब टीपही मारायची आहे. जसं फ्रंट पार्टला पॉकेट जॉईन केला तसंच सेम दुसरी बाजूही कुर्तीच्या बॅक साईडने जोडायची. आता सगळ्यात लास्ट स्टेप म्हणजे ड्रेसची फिटिंग आणि त्यासाठी ड्रेसवर ड्राफ्टिंग करताना जशी शिलाई मार्जिन आपण 1.5 इंच घेतली तशीच ड्रेसवर 1.5 इंचाची मार्किंग छाती व कंबर येथे करायची व स्लीव्ज राऊंडच्या इथे दंडगेरचा अर्धा मार्क करायचा आहे. तसेच कमरेच्या खाली पाऊण इंचावर शिलाई मारून घ्यायची. सगळ्यात शेवटी तर ड्रेसला खालून डबल फोल्ड करून घ्यायची आहे व तुम्हाला गरज असल्यास बॅकला तुम्ही टक्सही मारू शकता. गळ्याला जिथे 5 नंबरची मोठी स्टिच मारली आहे तिथे आतल्या बाजूने अशी हेमिंग स्टिच करायची व मारलेली मोठी शिलाई काढून टाकायची. अशा प्रकारे तुम्ही देखील अशा स्टेप बाय स्टेपने तुमचा ड्रेस बनवा व माझ्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.